मित्रांनो, ह्या गोट्यामध्ये आता संपूर्ण 25 गाई आहे आणि दुधाला चालू आहे समजा 14 गाई. आपण पूर्ण गाईचं दूध बघणार आहे किती निघतात, टोटल फार्मचं दूध किती निघतं आणि त्यामागे त्यांना भाव किती पडतोय, नफा किती राहतोय, आज सगळं गणित आपण डेअरी फार्मिंगचं समजून घेणार आहे. असा व्हिडिओ तुम्ही समजा पहिले कुठं बघितला नसाल. आपण ज्या गोठ्यावर आलोय या गोठ्यात जाऊन पहिले पण व्हिडिओ बनवलेला आहे. आता हे बघा लाईव्ह मिल्किंग इकडे चालू झालेली आहे. आपल्या सोबत संगम भाऊ आहे. संगम भाऊ नमस्कार. नमस्कार. बाकी आता किती 14 गाई चालू आहे दुधाला? हा. आणि ही गाय या गाईचं आपण माग लाईव्ह मिल्किंग केलं होतं. आता हिनं दिलं तर 34 लिटर ना. फर्स्ट टाइमर गाय आहे मित्रांनो. आणि आता किती महिन्याची गाभण आहे? 6 का? 6 महिन्याची गाभण आहे मित्रांनो ही गाय. आता इथं आपण लाईव्ह मिल्किंग करणार आहे. आता सध्या किती दूध चालू आहे? आता 10.5 10.5 लिटर एका टायमाला. 11 पर्यंत म्हणजे 20 ते 22 लिटर दूध अजून पण चालू आहे. 6 महिन्याची गाभण तरी मित्रांनो तुम्ही विचार करू शकता. फर्स्ट टाइमर कालवड आहे म्हणजे गायच म्हणते ना. आता 6 महिन्याची गाभण आहे. दुसऱ्यांदा खाल्ले 1 महिन्यानंतर ड्राय करावं लागेल या गाईला. अजून पण इथं समजा 20 ते 22 लिटर दूध चालू आहे. कास वगैरे तुम्ही वेन्स वगैरे बघू शकता. कासेवर कसे ऑर्डर वगैरे एकदम कम्पॅक्ट आहे हे बघून घ्या. आणि ही गाय कुठून आणलेली तुम्ही? पंजाबवरून. म्हणजे आणताना कशी आणली तुम्ही? किती महिन्याची गाभण होती काय? ती 3 महिन्याची गाभण होती. 3 महिन्याची. आणि इकडे तुम्ही 6 महिने सांभाळली समजा. म्हणजे त्यांना पंजाबहून आणताना 3 महिन्याची गाभण आणली ती. 6 महिने सांभाळून पाहिलं तर त्याला 34 लिटर दूध काढलेले. त्यांच्याकडे आज टोटल जेवढं पण गाई व्हिडिओ मोठा होणार मित्रांनो, कारण पण पूर्ण गाईचं लाईव्ह मिल्किंग दाखवणार आहे आणि गोठ्याचं पूर्ण दूध किती निघतंय, बाकी यांचं चारा व्यवस्थापन कसं आहे, फीड व्यवस्थापन कसं आहे, त्यांच्या कालवडी ज्या तयार केलेल्या तर बघू शकतो मी. ही कालवड जवळपास 15 महिन्याची. ह्या कालवडी आहे 10 महिन्याच्या, 11 महिन्याच्या. इकडून बसलेली ही पण 9-10 महिन्याची. ह्या घरीच सगळ्या कालवडी तयार केलेल्या आहे. आणि यांच्या घरच्या पण काही ऑलरेडी ज्यांना त्या तयार केलेल्या आहे त्या 35-40 लिटर पर्यंत दुधाला चालू आहे. तर पूर्ण आपण इन्फॉर्मेशन घेणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. आणि जे कोण नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब करा, कारण आपण अशाच प्रकारचे लाईव्ह मिल्किंगचे आणि माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन येत राहतो. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा आणि मित्रापर्यंत शेअर करा. आता यांचं पहिलं तुम्हाला गोठा दाखवून देतो मी. इकडं समजा हा मुक्त गोठा यांचा असा, आणि इकडे यांना शेड केलेलं आहे ते पण मी तुम्हाला सांगतो किती बाय कितीचं आहे काय. यांचं पूर्ण शेड आहे असं इकडं. आणि यांना इकडं बंकर वगैरे केलेलं आहे मुर्गासाठी, तुम्हाला दिसत असं. पूर्ण 3 बंकर यांच्याकडं. त्याबद्दल बी आपण माहिती घेणार आहे. त्यामुळं व्हिडिओ मोठा होणार आहे तर नक्की शेवटपर्यंत बघत चला. आता जसं की लाईव्ह मिल्किंग चालू आहे त्यांच्याकडं डबल पॉवर मशीन, त्यामुळे 2 बकेट सध्या चालू आहे. पण प्रत्येक गायची इन्फॉर्मेशन घेत चालू आणि दूध पण विचारत चालू. आता ह्या गायचं किती चालू आहे दूध? ह्या गायचं 5 लिटर. 5 लिटर. आणि 7 महिन्याची गाभण. म्हणजे घरचीच गाय की? हा. आणि ही पण 7 महिन्याची गाभण आहे. 5 लिटर दूध. 5 लिटर एका टायमाला. म्हणजे शेवटी ब्रीडिंग वरच फरक पडतो मित्रांनो. या 5-6 महिन्याच्या गाभण ना, आणि 6 महिन्याची गाभण राहून 10-11 लिटर दूध चालू आहे. तुम्ही बघू शकता लाईव्ह मिल्किंग चालू आहे. टाइम 2 गायची. माणूस बसत नाही, काही नाही, काही लावून दिलेलं आहे मशीन प्रॉपर. हा ना नाही घरच्याच तयार केले ना तुम्ही? आदांतो असरी किती महिन्याची? हा. एका टायमाला 10-10.5 लिटर दूध देते, घरी तयार केली. मित्रांनो बघू शकता कशा प्रकारे काम चालू आहे. ही पण पंजाबच्या गायची का आपल्याकडच्या? घरच्या गायीवर तयार केली. सिमन कोणतं हिचं? एबीएस ज्युपिटर. एबीएस ज्युपिटरची. हिनं खाली काय दिलं तर मग? म्हणजे सेक्सेल नच लावेल का सिमन? साधं लावलं. आता विचार म्हणजे हा लावून दिल तर पहिल्याच. तरी बी 10-10.5 लिटर दूध चालू होतं एका टायमाला. आणि किती महिने झाले तिला येऊन? 1.5 महिना आला.
आदान वासरी बघू शकतो तुम्ही 10-10.5 लिटर. तिची पण मिल्किंग करणारच आहे ते. आपण सगळ्या गाईचं दूध बघणार आहे. मित्रांनो आता इथं दूध काढून झालेलं आहे. आता ही गाय पाहून चालू आहे. आता ह्या गायची कशी इन्फॉर्मेशन? ही गाय 5 महिन्याची गाभण. 5 महिन्याची गाभण आणि किती दूध चालू आहे ना? 5 लिटर. 5 लिटर एका टायमाला 5, 2 टायमात 10 लिटर. आता ह्या गाईचं पण आवरत आलंय, ह्या गाईचं पण आवरलेलं आहे. आणि त्यानंतर आता जर्सी चालू केले. आता ही जर्सी किती देते दूध? हे 7-8 एका टायमाला 7-8. किती महिन्याची गाभण ती? 3 महिन्याची. 3 महिन्याची गाभण. ही पण तिकडून आणलेली पंजाब. ही पण 3 महिन्याची गाभण. हिचं पण 7-8 लिटर दूध चालू आहे एका टायमाला. आता ह्या गाईचं पण दूध आवरलेलं आहे. आता ह्या गाईचं काढतायत. टोटल म्हणजे पूर्ण 14 गाई दुधार चालू आहे. आणि टोटल किती दूध जाते? 140 लिटर एका टायमाला. आता आपण मित्रांनो आज बघणार आहे पूर्ण कॅन वगैरे भरून दूध किती निघते काय निघते. मी मॅनेजमेंट बघू शकता. मशीन लावून दिलं तर संपला विषय. लगेच दुसरी गाय पाहणं चालती. ह्या गाईला मशीन लावला तर लगेच ती गाय पाहणं चालू आहे. आता ही पण घरचीच गाय का? इथं किती चालू दूध आता? 9.5-10 एका टायमाला. आणि किती महिन्याची गाभण आहे? 4 महिन्याची गाभण आहे. आणि हायेस्ट किती दिलं तिनं समजा तिला जन्मल्यानंतर आहे ना ताप आला तरी पण 13-14 दिलं होतं. तरी 13-14 लिटर एका टायमाला. आणि किती वेळाची गाय? कॅपॅसिटी 17-18 लिटर. 17-18 एका टायमाला. म्हणजे घरचीच गाय आहे ना तुमच्या? आणि लॅक्टेशन किती व्हायचं? लॅक्टेशन 3. वेत 3. आता 3ऱ्यांदा खाली होईल. आता 4थ्यांदा गाभण आहे 3 महिन्याची का? मित्रांनो असा विषय. ही पण गाय बघू शकता तुम्ही. ही पण घरचीच यांच्या. हे टोटली कडल्या पूर्ण घरच्या गाई. पंजाबच्या ज्या गाई ते तुम्हाला दाखवले मी कोणकोणते आहे. इथं दूध पण आवरत आले. ऍट अ टाइम 2 मशीन चालतात. तिकडे झालं तिकडे, इकडे आलं तिकडे असं. आता आपण जे बोललो ह्या आणि ह्या जर्सी दोन्ही गाईचं दूध आहे ना याच्यात. ही 7-8 देते आणि ही 10-11. जवळपास 17-18 लिटर दूध आता कॅनीत राहायला पाहिजे. मित्रांनो आता आपण पहिले या कॅनीचं दूध बघून घेऊ किती निघतं काय निघतं. तर मित्रांनो आता या दोन्ही गाईचं जी तुम्हाला बोललो पंजाबची नाही, दोन्ही दूध काढून झाले. आता ही कॅन किती लिटरची? 25 लिटरची कॅन आहे. ही तुम्ही बघू शकता. आता ही पण 25 लिटरची आहे. ते दोन्ही गाईचं दूध आहे. तरी अंदाजी काय वाटतं तुम्हाला किती निघलेलं आहे? 17 1 लिटर. म्हणजे 10 आणि 7 समजा. मित्रांनो तुम्ही बघू शकता या 2 गाईचं दूध आपण बघितलेलं आहे. आता एवढं आलेलं आहे. 25 लिटरची कॅन तुम्ही बघू शकता आणि एवढी भरलेली आहे. तरी माझ्या अंदाजे 18 लिटर दूध आरामशीर आहे. 17 ते 18 लिटर. या 2 गाईचं दूध आपण बघितलं की 6 महिन्याची गाभण तरी 10 लिटर दूध एका टायमाला देते. ब्रीडिंगचा फायदा राहतो. इथं तुम्हाला मी ऑर्डर वगैरे पहिले पण दाखवलं होतं. ह्या गाईचं आपण 15-16 लिटर दूध काढलेलं आहे मिल्किंग. आणि जर्सी आता इकडं ह्या गाईचं आणि त्या गाईचं मिल्किंग चालू आहे. ह्या गाईची माहिती आपण घेतलीच. इथं पण 5-5.5 लिटर चालू आहे ना इकडं? नाही 10 एका टायमाला 10. 9.5-10 इथं ना 9.5-10 लिटर इथं पण एका टायमाला चालू आहे. ही किती महिन्याची गाभण? 3-4 महिन्याची. 4 महिन्याची गाभण तरी. आता लगेच ही गाय पाहणं सुरू केलेलं आहे. एक झालं की एक म्हणजे अर्धा तासात जवळपास सगळं दूध निघून जातात ना तुमचं? पाऊण तासामध्ये. मित्रांनो अशा प्रकारे आता मिल्किंग चालू आहे. आपण टोटल मिल्किंग आता किती निघतं काय निघतं त्यानंतर पूर्ण यांचं फीड वगैरे तुम्हाला दाखवून देतो. पूर्ण कंचा सगळं मुरगा सेन केलेलं आहे. त्यानंतर हे फीड देत आहे मक्याचा जो भरडा राहतो तो प्लस सुगरास आहे. सुगराचं आता कंपनीचं नाव नाही सांगू शकत मी. तरी त्यांना एक वेळेस विचारून घेईन मी सुगरास वगैरे कोणते देत आहे काय. आता फीड सध्या काय काय चालू आहे गाईला? फीड सुगरास आणि मक्का. सुगरास आणि मक्काचा भरडा.
तरी अंदाजे सुग्रास वगैरे किती देता तुम्ही एका गाईला? अंदाजे आता 2 गोण्या लागतात, अंदाज काही काढून. म्हणजे प्रत्येक गाईला दुधानुसार वेगवेगळं राहत असेल ना, का सगळ्याला सारखं जातं? सगळ्याला वेगवेगळं. हा, जी पण हायस्ट ती जास्तीत जास्त 4.5-5 किलो. 4.5-5 किलो सुग्रास हायस्ट. आणि मक्का वाटा आणि मुरगा समजा कांचा सगळं येतो. हा मित्रांनो, आता आपले भाऊ म्हणजे संगमात तुमचं वय काय? 21 वर्ष. माग पण आलोच मी, 1 वर्षापूर्वी आपण व्हिडिओ बनवला होता. 21 वर्षाचा समजा तरुण आहे. तुम्ही बघू शकता पूर्ण 25 गाय हँडल करून एकटा संध्याकाळ सकाळ म्हणजे दोन्ही टायमात दूध वगैरे काढून हा व्यवसाय करतोय घरच्या घरी. यांचं घर पण जवळच इथं तुम्ही बघू शकता. म्हणजे आता तुम्हाला यांचं मी इन्कम पण सांगणार आहे किती काय, तुम्ही ते इन्कम पाहून पण हैराण होशाल. कारण त्याच्यामुळे व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा. त्यांचं इन्कम वगैरे पण भारी आहे पूर्ण गोठ्याचं. त्यामुळं आणि घरी तयार केलेलं कालवडी पूर्ण आपण माहिती घेणार आहे. व्हिडिओ जेवढा मोठा आहे तेवढा मला काही अडचण नाही, तुम्ही फक्त बघा. कारण पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला या गोठ्याची या व्हिडिओ मध्ये भेटणार आहे. तर त्या गाईत झालं की या गाईत चालू आहे, त्या गाईचं दूध काढणं चालू आहे. अशा प्रकारे फास्ट मध्ये एक माणूस फक्त पूर्ण गोठा हँडल करतो. तुम्ही बघू शकता लाईव्ह उदाहरण तुमच्या समोर. गाईचं दूध आहे हिचं आहे का? एकटीचं. मित्रांनो, ह्या गाईचं दूध तुम्ही पाहू शकता 10 लिटरची कॅन आहे. 11 लिटर फुल. 11 लिटर. आणि तुम्ही बघू शकता जवळपास 10 लिटर दूध निघलेलं आहे. 4 महिन्याची गाभण आहे. इथं 10 लिटर दूध एका टायमाला चालू. सकाळी जास्त देत असेल. हा, आता तुमच्यामुळे लवकर काढणं लावलं. हा, त्याच्यामुळे लवकर. तरी 20 मिनिटात लवकर आहे. लगेच ती गाय पानवलेली दूध चालू आहे आता. आता पंजाबच्या गाई किती घरच्या किती टोटल? पंजाबच्या 2च आहे. 2च गाई, बाकी पूर्ण घरच्या. तरी मित्रांनो बघा तुम्ही, पंजाबच्या 2च गाई, बाकी पूर्ण घरच्या. तरी दूध वगैरे चांगलं असते. तसं आपण पूर्ण दूध बघणार आहे. ऍक्च्युअल सगळ्या गोठ्याचा दूध समजा किती जातं, पूर्ण कॅन वगैरे तुम्हाला दाखवून मी किती भरल्या काय भरल्या. त्यानंतर आपण पूर्ण इन्फॉर्मेशन घेऊ. तीन 3.5 महिन्याची गाभण आहे आणि एका टायमाला 11 लिटर दूध. मित्रांनो बघू शकता ही गाय आता मिल्किंग चालू आहे. इथं पण दूध बघू आपण. एका टायमाला 11 लिटर दूध चालू आहे. 3-3.5 महिन्याची गाभण आहे. मित्रांनो, एक तरुण किती फास्ट सगळं काम आवरतंय दूध काढून वगैरे. आता 25 लिटर झालं समजा. दूध उरलं याच्यात 1 लिटर. ती खाली आहे. आता ह्या गाईचं दूध आहे का? आवरलंय का? हा, इथं किती म्हणले तुम्ही दूध? 4 गाईचे. आता 4 गाई मिळून समजा 5-5 लिटर का? ऍव्हरेज आहे. जे द्यायला हे कमी आहे इकडल्या, हे जास्त आहे. तिला ज्यादा आहे. हा, ऍव्हरेज 5-5, 4-4, 5-5 समजा 10-15 लिटर दूध आहे. 20 लिटर. हा, 20 लिटर. 20 लिटर समजा. किती 3 गाईचं का? 4 गाईचं. 4 गाईचं 20 लिटर. हिला 7वा चालू येत पण. हा, म्हणजे काही 7 महिन्याच्या काही 6 काही 4-5 महिन्याच्या गाभण गाई सगळ्या. बाकी शिक्षण वगैरे काय झालं तुझं? आता शिक्षण फायनलला आहे. फायनलला आहे का? आवरलं तुम्ही? पूर्ण कॉक सिस्टम केलेली, ज्या त्या गाईला कनेक्शन काढलेले. आता या 4 गाईचं दूध आहे तुम्ही बघू शकता. तर ही दुसरी कॅन पण समजा याच्यात भरूनच जाईल जवळपास. थोडी राहिली समजा. तरी काठावर जास्त येत असं 25च येतं दूध. 25 येतं का फुल भरल्यावर? तिला 2-1 लिटर दूध बाकी समजा.
तर या गाईचं दूध काढणं चाललं होतं पुढच्या. आता ही किती वेळाची गाय? ही दुसऱ्या वेताची. दुसऱ्या वेताची. आता किती महिन्याची गाभण आहे? गाभण नाही जळलेली 1.5 महिना झाला. 1.5 महिना आला का? आणि दूध किती चालू होतं इथं? ते 13-14 एका टायमाला 13-14. तर या गाईचं आपण स्पेशल दूध मोजू. 13-14 लिटर एका टायमाला चालू आहे. 1.5 महिना झालेला आहे ना. आणि फर्स्ट टायमाला किती दिलं तिनं? तिनं 12-13. 12-13. हा तिची 15ची कॅपॅसिटी, पण थोडस पाण्यामुळे त्यांना बसायला व्यवस्थित नाही. वातावरणामुळे होतं. आता सध्या 13-14 चालू आहे समजा एका टायमाला. मित्रांनो ह्या गाईत झालंय दूध काढणं. ही गाय किती देते म्हणलं तुम्ही? 11 लिटर एका टायमाला. आता इथं 1 लिटर दूध आहे का? इथं 1 लिटर दूध आहे का त्याच्यात? इथं पण दूध बघू आपण. 10-11 लिटर दूध आहे इथं आपण. इथे वस्तून काय बघू आपण. तर 11 लिटर दूध दिलेलं आहे. कॅन भरलेली. आता ह्या गाईचं पण आपण बघू. कोणची? हा ना, 3 महिन्याची गाभण आहे. तरी आता 11 लिटर दूधला चालू आहे. आणि 1.5 महिन्याची समजा वेवून झालेली आहे. तर आता या 2 कॅन आता घेऊन चाललेले डेअरीला. हो या. त्यात फुल दूध आहे 25-50 लिटर. तसं तुम्ही पाहू शकता उघडून. ही एक फुल भरलेली आहे. आणि ही एक फुल. आणि 10 लिटर तिकडे नेलंय वाचण्यासाठी. 60 लिटर दूध आता लोक निघलेले. बाकी आपण पूर्ण काउंट करू. काकडे रील घेऊन चालले टोटल. अय्यो गाडी पॅक करून बघू शकता. नळीवर कर रे आबा एवढी. उठा ऊपर उठा. आता ही काय दूध चालू आहे. ती इन्फॉर्मेशन घेऊ आपण. लिटर चालतं काय झालं. या ओके चालेल. आता या गाईचं कसं आहे इन्फॉर्मेशन? ती काय ताजी वाढलेली 2 महिन्याची लावून झालेली. 2 महिन्याची लावलेली. हा 14-15 एका टायमाला. हा इथं पण एका टायमाला 14-15 लिटर दूध चालू आहे. हिचं झालंय. हा इथं झालंय का? हा मित्रांनो इथं दूध काढून झालेलं आहे. आता हे कशात ओतणार आहे? ते कॅन आहे तिकडे. कॅन आहे का? आता या गाईत तुम्हाला जे दाखवलं होतं दूध बघू आपण किती निघतं. ह्या गाईचं पण बघू. 15 लिटर ठीक आहे. होऊ शकते. कॅन जवळपास भरले. 14 लिटर दूध दिलंय. त्या गाईची इन्फॉर्मेशन तुम्हाला दिली पाहिजे. 1.5 महिन्याची वेवलेली काय. आणि ना एका टायमाला 14 लिटर दूध दिलेलं आहे. आणि आता ही पुढची गाय यांची ही पण घरचीची. ही कोणत्या लॅक्टेशनची? तिसऱ्या का? इथं कसं वेवलेली आता का? हा हिला पण 1.5 महिना. हिला पण 1.5 महिना आला. आणि आता किती चालू आहे दूध? हिचं 15. इथं एका टायमाला 14-15. 2 टायमाला 30 लिटर दूध चालू आहे. ह्या गाईचं पण आपण दूध बघू आता किती झाली. हिची चालू आहे. ही पण 14-15 चालती. आणि ही पण
14-15 चालते एका टायमाला. हे सगळं घरच्या म्हणजे तुम्ही तयार केलं का आणलेलं आहे पहिले? घरचे तयार केले. घरचं तयार केलेलं आहे. मित्रांनो काय क्वालिटी बघू शकता. यांना स्टार्टिंगला शिंग वगैरे जाळलेलं नाही, कारण तेव्हा एखाद्या टायमाला आयडिया नसतो यांना. हे मुक्तामध्ये काही अडचण नाही देत का शिंगाच्या काही? नाही नाही ना, मारत वगैरे नाही नाही, लहानपणीपासून मोकळे. ऑर्डर घेऊन बघू शकतो वगैरे. बाकी मस्टर्ड वगैरे कोणा प्रॉब्लेम येतो नाही, काहीच नाही. तर पावसाळ्यात आता बघू शकतो बोटा पूर्ण सुकल्यानं समजा हे झालेलं आहे, तरी मस्टर्ड पूर्ण ओवे भरलेले. हा पूर्ण ओवे भरलेले हा. त्याचे. आज बघू शकतो त्याची मिल्किंग चालू झालेली आहे. आता किती गाई राहिले आपल्या? 1 2 3 3 गाई राहिल्या. मेन गाईचे आपण सगळं कव्हर केलेलं आहे मिल्किंग, आणि तुम्हाला दाखवलं बी किती दूध निघलं काय निघलं. नंतर आपण टोटल दूध काउंट करणार आहे किती झालं काय. एकदम मशीन लावून गेलं प्रॉपर, एकदम लई शांत उभं राहते, काही टेन्शन नाही काही. ही लोकल आणली. लोकल इथून आणली आणली तर 7-7 लिटर दूध होते. 6-6 लिटर. हा आणि आता 14-15 देते. हा, तिचा रेकॉर्ड तसा 20-22चा आहे, 20-22. पण ती पावसाळ्यात आल्यामुळे दूध नाही दिलंय. हा तर ह्या वेळेचं पण दुधावर झालंय तुम्हाला सांगितलं तर. तिसऱ्या लॅक्टेशनची पण 1.5 महिन्याचीच खाली होईल नाही हा, आता. 2 महिने झाले असतील. 2 महिने समजा तरी 14-15 चालू आहे कडे. आणि ह्या गाईचं दूध आहे मित्रांनो ह्या कॅनीमध्ये 5 ते 6 लिटर का? हा 5 ते 6 लिटर त्या गाईचं दूध काढलेलं आहे पहिले, आणि ह्या गाईचं 13-14 लिटर दूध आहे. तर बघू आपण किती कॅनमध्ये बघतो. मशीन वगैरे कोणतं आहे? मशीन किसान कंपनी. कोणतं? किसान किसार हा. डबल पॉवर. कधी आणलेले तुम्ही? याला 1.5-2 वर्ष झाली. 1.5-2 वर्ष. किती काय किमतीत आणलं का? आता 36,000. हा 36. 36,000 डबल पॉवर सिंगल बकेट. बकेट आता आणली 2 महिने. आता आणले. बकेटचा अलग चार्ज किती लागले? 6,000 रुपये. 6,000. मित्रांनो ह्या वताला कॅन नाही आहे आपल्याकडे. आवरलेले वताला कॅन नाही आहे. नाही का? नाही 25 लिटर मित्रांनो कॅन. वताला कॅन नाही. आता याच्यातच आपण बघून घेऊ दूध किती काय. अरे बाई पूर्ण 25 फुल लिटरची भरलेली कॅन आहे 25 लिटरची. जवळपास किती दूध असं 21-22 लिटर. 21-22. ह्या गाईनं 14-15 दिलेलं आहे, आणि ह्या गाईचं आहे 5-6 लिटर दूध. आता 21-22 लिटर दूध या कॅन मध्ये आहे. तुम्हाला टोटल दूध काउंट करून दाखवणार आहे किती कॅन भरते काय भरते. तर मित्रांनो ह्या गाईचं पण दूध काढून झालेलं आहे. 3 को तुम्हाला दिलेली मी पहिले. त्याचं दूध बघू आपण किती आता वाचणार आहे. एक मिनिट खाली घ्या ना. खाली घ्या ना. ही पण पूर्ण 15 लिटरची कॅन भरलेली मित्रांनो. जवळपास 14 लिटर दूध पण 14 लिटर दूध दिलेलं आहे ह्या गाईला. ह्या गाईची इन्फो मी तुम्हाला दिली पाहिजे. आणि त्या गाईचं म्हणजे जवळपास सगळं दूध काढून झालेलं आहे. आता आपण टोटल काउंटिंग घेऊ थोड्या वेळात किती होतं काय, आणि त्यानंतर बाकी इन्फॉर्मेशन घेऊ नाही पूर्ण गोठ्याची कसं चालतं काय चालतं. आता ही गाय कोणती आहे? ही सेकंड लॅक्टेशन. ही पण घरचीच आहे का? हा सेकंड लॅक्टेशन. आणि ही पण इकडून लोकलच गेले? नाही घरची आहे. घरची तयार केली. आता इथं किती चालू दूध? हिचं ते 12-13 एका टायमाला. आणि कधी समजा गाभण आहे कधी वेळलेली 21-22 दिवस झाले. 20-22 दिवस झाले. दूध किती म्हणले? 12-13 एका टायमाला. द्यायला 14 पण दिली ती आता. हा म्हणजे वाढ ना. पण 1 लिटर कमी सांगतोय हा प्रत्येक गाईचं. ही पण यांना घरीच तयार केलेली आहे. आणि दुसऱ्या लॅक्टेशनची की हा आता खाली झाली जवळपास 20 ते 22 दिवस झाले. आणि ही पण चालू आहे जवळपास 13-14 लिटर. ही गाय बाकी वाटतात. हा इथं कसं आहे इन्फॉर्मेशन? ती कमी देते सध्या. कमी गेली. किती घरीच तयार करली? हा जल्ली तिचे 2 गोरे दिले ना तिनं. 2 गोरे दिले का? त्याच्यामुळे थोडा अवकाळ. अवकाळा म्हणजे तिनं हा जाण्याच्या पहिले 20-22 दिवसापासून चारा सोडलेला आता. नॉर्मल खात होती.
तर किती दूध देते तरी 7-8 लिटर एका टायमाला? वाढेल ती अजून, वाढेल ती अजून, हा वाढेल ती अजून. किती दिवस झाले ते अजून 7-8 दिवस झाले फक्त. आता 7-8 दिवस झाले तरी चांगलं दूध देते. आता वेगळ्याची जे milking चालू आहे इथं पण दूध काढून झाले. तर दूध बघू आपण. हे काढ नाही खाली जे नाही का थोडं दूध असतं तर या गाईचं पण दूध तुम्ही बघू शकता. म्हणजे 11 लिटर भरून ना 2 लिटर भर दूध येतो. 12-13 लिटर तिला पण दिले त्या गाईचं. पप्पा टोटल काही समजा 10-11 लिटर. तर मित्रांनो तुम्हाला टोटल दूध दाखवलं. पहिले 50 लिटरच्या 2 कॅन भरल्या त्यांना डेअरीवर नेऊन टाकल्या मला जाताना दाखवलं. नंतर ही 25 लिटरची कॅन भरलेली ही 11 आणि ह्या 2 15-15 30 लिटर. हे बघू शकता तुम्ही ही एक कॅन भरलेली आहे आणि ही कॅन ही 30 लिटर दूध हे झालं. पहिलं आपण 50 नेलं तर 80 हे 25 105 आणि हे 11 105 115 116 लिटर दूध हे झालं. आणि आता त्या गाईचं दूध चालले तर ही गाय किती देते 7-8 लिटर आणि या किती बाकी ना 11 ही 11 म्हणजे दोन्ही मिळून जवळपास 20 लिटर दूध अजून बाकी आहे. 116 आणि 136 लिटर दूध जवळपास आज त्यांचं निघलेलं आहे. ते पण तुम्हाला दाखवतो. मला टाईम कमी करा भरपूर टाईम झाला तरी 140 लिटर दूध त्यांचं आहे. कारण म्हणाला त्या कारणाने लवकर काढली 5-6 लिटर त्यांचा गॅप आला. 135 ते 36 लिटर दूध आता टोटल 14 गाईचं निघलेलं आहे. टोटल दाखवलं काका. आता समजा दोन्ही टायमात 280 लिटर दूध जाते ना दोन्ही टायमाचं आपल्या गोट्यावर टोटल 280 ते 285-90 पर्यंत बी जातं. 90. हा आता भाव वगैरे कसं पडतोय? भाव आम्हाला म्हणजे विकासला दूध असल्यामुळं 29, 30 कधी कधी 30-50 आता सध्याचे रेट येत आहे 2-2.5 महिन्यापासून. आता तुमचा समजा दिवसाचा खर्च किती आणि नफा किती होतो? आता खर्च आमचा आम्ही म्हणजे 1800 रुपयाचा पर डे चारा लागतो आम्हाला. 1800चा हा आणि सरासरी 3000 रुपयाचं पशुखाद्य लागतं. 3000 5,000 पर्यंत खर्च येतो आमचा. आणि जवळपास कमी जादा 3 ला दूध भिडतं. कारण आता काही गाय गाभण आहे काही आता ताजे वेळलेले आहे त्या अजून दुधावर येईल तर 9-1 रुपये दुधाचे बनता. 9-1 आणि त्याच्यातून कमीत कमी 5,000 पर्यंत खर्च जातो. तरी 4000 रुपये रोज तुम्हाला. 4 जरी नाही राहिला पण 3.5 म्हणजे कायमस्वरूपी राहतो. डॉक्टर बिक्टर 3-3.5 रुपये 3.5 रुपये पर डे. जवळपास 90,000 रुपये आराम. नाही 1,20,000 पर्यंत महिना राहतो आम्हाला. जसं बघतो तुमचा मुलगा 21 वर्षाचा आहे, पूर्ण आता तो सांभाळून घेतो गोठ्यात. पूर्ण गोट्याचं काम तोच पाहतो. फक्त आम्ही चाऱ्याचं नियोजन करतो आणि समोर डेअरीचं नियोजन करतो. आपली घरची डेअरी असल्यामुळं गोठा तोच सांभाळतो. गोठा दोस्त सांभाळ. हा. हे मित्रांनो तुम्ही बघू शकता 21 वर्षात तरुण आहे फक्त. तुम्हाला नाव सांगितलं मी. आणि वर्षाच्या आमच्या गोट्यामध्ये आम्ही 6 कारोडी बनवतो. 6 कालोडी तर कम से कम 50,000ची कारोड असती. 50,000. तर ते 3 लाख रुपये आम्हाला म्हणजे कमी जर पकडलं तर 50ची तर आम्ही लाखाच्या पुढे चिकतो त्यांना. पण 12 महिन्यात 50,000ची होती ती. तर ते आम्हाला 3 लाख भेटत्या. आणि हे शेणखत जर दिलं आम्ही टोटल शेणखत 1.5 पाऊण 2 लाखाचं विकतो. वर्षात. म्हणजे दर वर्षाला 4.5 लाख रुपये निवळ नफा वस्त्र आणि शेणखत मध्ये राहतो. आणि त्यात दुधाचा अलग. दुधाचा समजा तो तर फिक्स आहेच 1 लाख रुपये महिना. आणि आता चारा वगैरे मित्रांनो बनकर बनवलेलं आहे. आता
आता हे बनकर वगैरे किती किती टनाचे आणि कसे आमचे हे बंकर समजा कम से कम 55 ते 60 टन मारल भरेल राहतो याच्यात कंटिन्यू समजा आता एकच बंकर भरलेले का? एक म्हणजे आज संपत आला हे आम्ही ऑगस्ट मध्ये माल तयार केलेला हा आहे हा ऑगस्ट संपता तर 3 बंकर भरले होते नंबर 1 तिकडला इकडला नंबर 2 हा नंबर 3 हा तर 3 बंकर माल समजा ऑगस्ट पासून चालू आहे तर आता जुलै चालू आहे अर्धा जुलै संपला म्हणजे साधारण एक वर्षभरात किती एकरचा चारा लागतो तुम्हाला आम्ही तो जवळपास 12 एकरचा चारा भरलेला होता म्हणजे एका महिन्याला एक एकरचा चारा गायला लागतो हा एक महिन्याला एक एकरचा कंस सहित कंसा सहित मग आम्हाला सांगितलं ना 1800-1900 रुपये महिन्याला म्हणजे पर डे लागतो चारा 1800 रुपये हा 2000 per कम से कम आमच्या चाऱ्यामध्ये 60,000 रुपये महिन्याला जाते महिन्याला एक एकरला खर्च चारा जर घ्यायचं ठरलं तर 50,000चा चारा भेटतो 10,000 रुपये बनवायला लागतं कारण आमचा खर्च म्हणजे खड्ड्यात असल्यामुळं खर्च कमी येतो आम्हाला कमी येतो एक एकरला 10,000 रुपये मित्रांनो असं चाऱ्याचं नियोजन आहे यांचं. पूर्ण बंकर बनलेले ते पण पूर्ण मातीमध्ये आहे. काही त्याला सिमेंटाचं हे नाही, जास्त काही काही खर्च मग नाही याला 3 काही 3.5 पाणी वगैरे जाणं नाही उतारा आता वगैरे. तुमच्या मागची बारीच बी खाल्ली आता 1.5 महिन्यापासून पाणी चालू आहे तुम्ही 5 जसं तसंच माल बनेले तर मित्रांनो पूर्ण म्हणजे मागचा पावसाळा पण याच्यातच गेला आणि आता पण जसंच तसं माल बनलेला हे आहे बघा एकदम सुपर माल आहे मुरगास पण एकदम टॉप क्वालिटीचा आहे तुम्ही बघू शकता आणि हा कंस सहित आहे कंसा सहित बघू शकता मित्रांनो असं नियोजन केलं तर नक्कीच कुठेतरी दुग्ध व्यवसाय हा यशस्वी राहतो आणि तुम्हाला लाईव्ह उदाहरण दिलं मी पूर्ण गाईचं दूध वगैरे काढून दाखवलं बाहेरून हा असा गोठा यांचा घर पण येतच आहे आणि पूर्ण समजा आता तुम्हाला शेती किती काका आम्हाला 3.5-4 एकर घरची आहे हा आणि बाकीचे आम्ही 4 एकर टोक्याचे केलेले ओके ना करतो पूर्ण घरीच चारा पिकवतो पूर्ण चारा घरीच पिकवतो म्हणजे आम्ही काय करतो जरी घरचा असला ना तिचा 50,000 रुपये एकर प्रमाणे ते पैसे बाजूलाच टाकतो जरी घरचा चारा आहे आमचा चारा जवळपास 80% घरचा राहतो पण गरीबी समजा आमचं शेतीत उत्पन्न निघालंच पाहिजेत ना त्यासाठी आम्ही ते 50,000 रुपये एकरना ते पैसे गोठ्यातून बाजला घेतो बाजूला बरोबर मित्रांनो असं नियोजन चालतं यांचं आणि आता गोठा किती बाय कितीचा आहे हा? आता आमचा गोठा असा लांबणील जर म्हणलं तर 90 फूट आहे हम्म. आणि असा ओपन पण 80 बाय 110 आहे 110 आहे. हा आणि गोठा किती बाय किती म्हणलं तुम्ही हा 90 बाय 36 आहे 90 बाय 36 हा. आहे याच्यात आरामशीर जवळपास 25 गाई आरामशीर 25 नाही वाढवत आहे आता वाढवत. याच्यामध्ये 35 गाई बसता 35 गाई आरामशीर राहतात. हा आणि मित्रांनो आता यांना घरच्या कालवडी तयार केलेल्या आहे ते बघू शकतो मी ही 14 महिन्याची कालवडी ती आता ही जी कालोड आहे ही जवळपास 3.5 महिने चेक केली गाभण निघली 3.5 महिन्याची गाव हा आणि हिचं वय 13.5 महिने फक्त 13.5 14 हा अशा कालवडी पण तयार केलेल्या आहे हे बघू. ती पण घरची आहे तिचं दूध आता 10-11 लिटर दूध निघतं आणि ती 19 महिन्यातच यायली 19 महिन्यामध्ये समजा हा, आई खाली बनलेली झाली. ती मित्रांनो तुम्ही बघू शकता आता ही पण 20-21 लिटर दूध चालू आहे या हिचं दूध आदत वासरी विशेष म्हणजे तुम्ही बघू शकता मिल्किंग वगैरे चालू आहे ती पण अशा प्रकारे तुम्हाला सगळं माहिती दिली मी दूध किती निघतं काय निघतं यांचं गोठ्याचा खर्च किती जातो नफा किती वरचा सगळी इन्फॉर्मेशन दिली धन्यवाद काका एवढी इन्फॉर्मेशन तुम्ही दिली. नमस्कार धन्यवाद कारण जर कोणाला नवीन व्यवसाय चालू करायचा असेल तर अगदी महत्वाची इन्फॉर्मेशन आहे आणि एक माणूस समजा एवढा 25 गाई सांभाळू शकतो हा मुलगाच पाहतो सगळं सांभाळतो मित्रांनो तुम्हाला माहिती कशी वाटली मला नक्की सांगा व्हिडिओ खूप माहिती पूर्ण बघा ज्यांना आपलं बघितलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा चला आपण आता इथंच थांबूया आता पुढच्या वेळेस येऊ आपण त्यांचं म्हणणं 2-3 गाई असायचे डायरेक्ट 44-45 लिटरच्या ताज्यावल्यानंतर राहतात तर काका आम्ही नक्की येऊ आपण नक्की तुमच्या समोर काढून भेटेल तुम्हाला दूध आपण डायरेक्ट लाईव्ह करू त्या गाईची चालेल. चला मित्रांनो थांबूया आपण इथंच भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये